भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप गणेश नाईक साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज CBD बेलापूर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर नवी मुंबईमधील आजी माजी नगरसेवक व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। हे कार्यालय म्हणजे बेलापूर वासियांसाठी 24 तास सेवेस उपलब्ध असून आपल्या सर्व समस्या अडचणी या कार्यालयाच्या माध्यमातून अखंड सुरू राहतील असं मत संदीप नाईक साहेबांनी व्यक्त केले। या कार्यालयाला संबोधित करताना बेलापूर मतदारसंघ असो किंवा सर्व नवी मुंबईमधील विभाग असतील, या विभागाचे मुख्य कार्यालय बेलापूर या ठिकाणी असल्यामुळे हे संपर्क कार्यालय फार महत्त्वाचं असणार आहे। याच कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असं मत गणेश नाईक साहेब यांनी यावेळी आपल्या भाषणात व्यक्त केलं। हा सोहळा प्रचंड उत्साहात कार्यकर्त्यांच्या गर्दीने संपन्न झाला। SB न्यूजसाठी संजय पाटील, नवी मुंबई। सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपण आवर्जून या उद्घाटनाकरता उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी आणि जिल्हा अध्यक्ष कार्यकर्त्यांचं जनसंपर्क कार्यालय, या कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या हातून होत आहे, ही माझ्याकरता खूप प्रेरणादायी बाब आहे। आपल्याला एका गोष्टीचं आवर्जून आठवण करून दिली पाहिजे। करोनाचा कालखंड, करोनाच्या कालखंडामध्ये सर्वच कार्यालय बंद होते। नवी मुंबई शहरामध्ये तर ठाणे जिल्ह्यात, महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्व सरकारी ऑफिस गरजेपुरता सुरू होते। शाळा बंद होत्या, सामाजिक संस्थांचे कार्यालय बंद होते आणि राजकीय कार्यालय देखील त्यावेळेस बंद होते। अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई शहराकरता, नवी मुंबई शहर सुरक्षित ठेवण्याकरता माता की वंदे मातरम, भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन झालं तर मी जाहीर करतो, आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करा। या प्रसंगी उपस्थित या शहराचे प्रथम महापौर श्री संजीव नाईक, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार श्री संदीप नाईक आणि भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष या शहराचे माजी महापौर सागरजी नाईक, या शहराचे माजी महापौर जयवंतजी सुतार, या शहराचे सभागृह नेते रवींद्रजी इतापे, स्थायी समितीचे माजी सभापती आनंदजी सुतार, या शहराचे विरोधी पक्ष नेते श्री दशरथजी भगत, समाजसेवक सूरज पाटील, समाजसेविका नेत्रा शिर्के, समाजसेवक CV रेड्डी, समाजसेवक श्री डोमनराव ढाकणे, समाजसेवक गोपालराव गायकवाड, स्थायी समितीचे माजी सभापती डॉक्टर जियाजीनाथ, स्थायी समितीचे माजी सभापती सरपंचजी सेवाले, समाजसेवक डॉक्टर राजेश पाटील, समाजसेवक श्री विजयराव घाटे, समाजसेवक श्री अरुणजी पडते, समाजसेवक जी भरतजी नकाते, समाजसेविका आणि स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील, समाजसेवक विनोद म्हात्रे, समाजसेवक अशोक गोरखे, समाजसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक अजय वालून, समाजसेवक विशाल डोलक, समाजसेवक सुरेश शेट्टी, समाजसेवक अशोक नरबागे, समाजसेवक सुनील पाटील, समाजसेवक विनीत पालकर, स्थायी समितीचे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण जनतेला काय आश्वासित करा? जनतेला एक आश्वासित करतो, आम्ही या शहराचे विश्वस्त आहोत, या शहराचे पारेकरी आम्ही आहोत। या शहराचे आमदार नामदार वगैरे या दोन आहेत। या शहराच्या जनतेच्या सर्व गोष्टी करतात, म्हणजे तो पाणी पुरवठा असो, वीज असो, स्वच्छता असो,
आरोग्य असो, या सर्व गोष्टी करता परिपूर्ण त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करणार. साहेब लाडकी बेलापुर विधानसभा क्षेत्र के तमाम जो सीनियर जो कार्यकर्ता पदाधिकारी हैं, आपको मानने वाले जो समर्थक हैं, उनकी एक इच्छा है कि दादा फिर से बेलापुर विधानसभा क्षेत्र से चुनाव लड़े। इस जनसंपर्क कार्यालय से क्या उनका सपना पूरा होने का उम्मीद है? नहीं, देखो अभी बात आयरोली के आनंद सुतार मुझे छोड़ने वाले नहीं है, तो आयरोली में मैं रहूंगा। बेलापुर में जो आयरोली में भी यदि पार्टी ने डिसाइड किया कि किसी और को टिकट देना है, मुझे कोई ऐतराज नहीं है। तो बात ऐसी बेलापुर में मेरी इच्छा नहीं है, अभी बेलापुर से मेरी इच्छा पूरी हो। लेकिन 25 सालों तक आप यहाँ का प्रतिनिधित्व किए हैं, जो लोग मानने वाले हैं आज भी, ऐसा कई लोगों ने कहा कि हम चाहते हैं कि फिर से नाइक साहब यहाँ से प्रतिनिधित्व करें। देखिए बात ऐसी, मेरी जो पहले बेलापुर विधानसभा मतदार संघ था उसकी 6 मतदार संघ हुए। उस टाइम में बैंदर में भी मुझे लीड मिलता था, कलवा मुमरा में भी लीड मिलता था, ऐरोली इलाके में भी, बेलापुर में भी, वर्तक यानी जो घोड़बंदर रोड है मानपाड़ा वगैरह उधर भी लीड मिलता था। तो बात ऐसी कि सभी इधर से इच्छा लोगों की होगी, लेकिन वो पूरी तो अपन नहीं कर सकते। जनसंवाद यात्रेचा हे बघा बाब अशी आहे की कोणाच्या तोंडावर आपण हात देऊ शकत नाही, कोणाच्या मनातल्या भावनांना आपण तोंडमारा करू शकत नाही, परंतु पक्षाच्या शिस्तीला अनुसरून पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही राहायचं ठरवलेलं आहे। आता लोकांनी काय ठरवलं त्याच्या मर्जीचा जनसंवाद यात्रेचा काय स्वरूप असेल? नाही, जनसंवाद म्हणजे प्रश्न असे की या ठिकाणी अजून लोकांच्या घरांचे प्रश्न, अनधिकृत तोडफोड, त्या ठिकाणी विजेचे प्रश्न, गटर तर सगळ्या किंवा 12.5% मिळाले नाही, काही लोकांना त्या ठिकाणी कोणी फसवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी करताना साहेब लाडकी बहीण योजना नवी मुंबईमध्ये कशा पद्धतीने आपल्या माध्यमातून राबवाल? संदीप नायकाच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने जनसामान्याला प्रत्येक वार्डाने म्हणजे बूथ गणित त्या ठिकाणी काम चालू आहे आणि ते यशस्वी होईल। अजून कुठेही सुरू झालेलं नाही फॉर्म भरण्यासाठी, तयारी चालू आहे, आता लवकर होईल। ओके भाषणामध्ये आपण भाषणामध्ये आपल्या की 2024 ला आपल्याला सत्ता बसला, पण 29 ला तुम्ही खासदारकीला बद्दल बोलताय, पण आमदारकीला पण आपण नाही, मी देशस्तरावर बोलतो। देशस्तरावर या गोष्टीची प्रत्येकाने दखल घेतलेली आहे आणि त्या झालेल्या छोट्या छोट्या चुका असतील त्या आपण दुरुस्त करून त्या ठिकाणी पुन्हा भविष्यकालामध्ये प्रवास गतिमान करण्यासाठी